नोकरी देणारे बना। मला जी पण मदत लागेल ती ICTIDच्या वतीने आणि आमच्या सहयोगी सगळ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला करू। इंडियन काउन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी स्टार्टअप फेस्टची खरं म्हणजे सुरुवात केली आणि बघता बघता त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं की नागपूर महानगरपालिका आणि इनोव्हेटिव्ह काउन्सिलच्या निर्मितीनं आज आपण दुसऱ्या वर्षी या महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहोत। नागपूर स्टार्टअप फेस्ट 2018 ची आपण सुरुवात केली। हा एक असा फेस्ट आहे मित्रांनो की या फेस्टच्या माध्यमातून आजच नाही आपण सगळे इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आलेले आहेत। तुम्हाला माहित असेल सगळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आले आहेत। तुमच्या सगळ्यांचा डेटा आमच्याकडे आहे। आजपासून तुम्हाला एक मार्गदर्शक नागपूर स्टार्टअप फेस्टच्या माध्यमाने मिळालेला आहे। आणि मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाचं कारण की आम्ही बरेचपर्यंत आधी आम्ही आलो होतो बऱ्याच ठिकाणी तुमच्या मग प्रायव्हेट शिकवणीचे वर्ग असो तुमचे कॉलेजेस असो तुमचे स्टार्टअप्स असो तुम्ही जर स्वतःची कंपनी टाकली असेल त्या सगळ्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते तुमचे पदाधिकारी पोहोचले होते आणि तुम्हाला स्टार्टअप बद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यामुळे स्टार्टअप बद्दल काय आहे हे सांगण्याची विशेष गरज नाही आहे। पण आता स्टार्टअप इकोसिस्टम नागपूरमध्ये मोठी व्हायला पाहिजे यासाठी ICTID म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसह मी नेहमी नागपूरमध्ये प्रयत्नशील राहणार आहे। अभिनव कल्पनांचा वापर करून ज्याला कोणाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीला नागपूर स्टार्टअप फेस्टच्या ऑर्गनायझिंग कमिटीचा नेहमी सपोर्ट मिळणार आहे। आपला हा जो आत्मविश्वास आहे हा असाच टिकवून ठेवायचा आहे आणि नोकऱ्यांचा असो अथवा नसो नितीनजी नेहमी सांगतात नोकरी देणारे बना। त्यामुळे जर असं असेल तर नागपूर स्टार्टअप फेस्ट ही सगळ्यात त्यांच्या हिशोबाने सगळ्यात उत्कृष्ट कल्पना आहे सर आणि या पद्धतीने आम्हाला नेहमी आम्ही काम करणार आहोत। सर नितीनजी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट आहे आपल्याला। आम्ही नितीनजी मी 2 वर्षापासून इंडियन काउन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या वतीनं नागपूरमध्ये एक ओपन इन्क्युबेशन सेंटर सुरू व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। इथे सोनावणे सर पण आहेत आणि त्यांच्याकडे जागा पण आहे आणि तुमचा जर आशीर्वाद लाभला तर नागपूरमध्ये ओपन स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आम्हाला इथे सुरू करायचं आहे। एक असं इन्क्युबेशन सेंटर आम्हाला पाहिजे आहे जसं तेलंगणामध्ये टी हब बघितलं असेल आपण आपल्याला माहिती असेल कदाचित त्या पद्धतीनं स्टेट ऑफ आर्ट असं नागपुरात IIM आहे IIIT आहे बरेच नवीन सगळ्या गोष्टी इथे सुरू झाल्या आहेत। फक्त एका ओपन इन्क्युबेशन सेंटरची गरज आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आमची पूर्ण तयारी आहे सर आपल्या इथे सगळ्या सपोर्ट करण्याची। जर आपली पण इच्छा असेल तर आम्हाला तुम्ही मदत करावी तुमच्या मदतीची आम्हाला आवश्यकता आहे। आणि इनोव्हेशन म्हटलं तर नितीनजींचं नाव तिथे आल्याशिवाय राहत नाही आपल्या शहरामध्ये आणि त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी सगळेजण आपण इथे आले आहेत। त्यामुळे मंच मी पुन्हा त्यांच्याकडे सोपवतोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद। तुम्ही इतक्या चांगल्या संख्येनं आल्या आणि विशेष म्हणजे तुमच्यामध्ये जी ऊर्जा होती ती आता स्टार्टिंगच्या वेळेला दिसली आणि नितीनजी जेव्हा इथे आले तेव्हा सुद्धा आम्हाला बघायला मिळाली। ही ऊर्जा अशीच कायम ठेवा मित्रांनो। तुम्हाला जी पण मदत लागेल ती ICTIDच्या वतीनं आणि आमच्या सहयोगी सगळ्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला करूच।